हेमंत ढोमे वन ऑफ द आपल्या सृष्टीतला म्हणजे आपल्या मिलेनियल जनरेशनचा एक पॉवरफुल रेप्रेझेंटेटिव्ह भारतीय सिनेमामधला. हेमंत नमस्कार, कसे आहात? नमस्कार, एकदम. तुम्ही कसे आहात जितूराज? धमाल. तुम्ही काय तू म्हणजे हेमंत आणि मी असं दादरच्या चहा टपरीवर चहा पिणारे मित्र आहोत, पण त्यांच्या बाजूला ज्या बसल्यात मुंबई, त्यांनी रेडिओ मिर्चीला ग्रो होताना पाहिलेलं आहे, जितुराजला ॲज अ ब्रँड ग्रो होताना पाहिलेलं आहे, आणि मराठी चित्रसृष्टीला ॲज अ ब्रँड, ॲज अन OTT, ॲज ॲडव्हर्टायझिंग, ॲज थिएटर, माहीत नाही, कदाचित त्या जास्त ह्याच्याबद्दल बोलतील. निर्मितीताई स्टुडिओमध्ये आहेत, निर्मिती सावंत, द लिव्हिंग लेजंड. नमस्कार निर्मितीताई, कसे आहात? नमस्कार जितूराज. खूप 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 वर्षांनी भेटलोय आपण. येस, नाही आपण सांगितली पाहिजे आठवण त्यांना. म्हणजे मुंबई, मी तुम्हाला सातत्याने सांगत असतो संपूर्ण महाराष्ट्राने भारताला, की एक अशी वेळ होती जेव्हा जितूराज बाहेर जायचा स्टुडिओमधून आणि सर्व जे सेलिब्रिटीज होते त्यांच्याबरोबर स्वतःचा परिचय करून द्यायचा. कित्येक सेलिब्रिटीज इंटरव्ह्यू द्यायचे, कित्येक नाही द्यायचे, कित्येक विचारायचे काय कोण रेडिओवरची, पुन्हा नंतर या वगैरे. निर्मितीताई त्या सेलिब्रिटीज मधल्या एक आहेत ज्यांनी माझं स्वागत केलं होतं, शिवाजी मंदिरमध्ये बसवून चहा पाजला होता आणि त्यांच्या ग्रीन रूम मध्ये बसून माझं पहिलं इंटरव्ह्यू त्यांच्याबरोबर झालं होतं, जे मला वाटतं जाऊबाई जोराच्या वेळेला. जोरातसाठी होतं. आणि इज इट ओके, म्हणजे असं बोलतात की स्त्रियांना प्रश्न विचारला नाही पाहिजे किती वर्षांपूर्वीचं नाटक होतं, म्हणजे असं बोलतात, पण मी विचारतोय. मला चालतं. ओके. मला चालतं. चालतं. किती वर्षापूर्वीचं नाटक होतं? ते नाटक होतं 2000 सालातलं. अरे देवा. म्हणजे आता जवळपास 23 वर्ष झाली आहेत त्यानं. माझं वय फार झालंय यार. काही पण वाटत नाहीये. आणि मी जसं म्हटलं आल्याबरोबर लुक तर पूर्णपणे चेंज झालेला आहे तुमचा, तर त्यामुळे अजूनही तेवढेच आहात तुम्ही, आणि मला वाटतं मी तेवढीच. हे उलट झालं ऍक्च्युली. मी म्हटलं पाहिजे निर्मिती तेवढ्याच आहेत, तशाच आहेत, तितक्याच गोड. तू झिम्मा हे करण्याचा जो धाडस आहे, मी धाडस या शब्दाचा उपयोग करतोय, इतक्या बायकांना कसं हँडल केलं असतं? म्हणजे फार कठीण आहे. हा असा सागर आहे ज्याच्यामध्ये फक्त बुडतातच पुरुष. नाही जितूराज, आम्ही खूप चांगल्या शांत, अरे ऐका तरी असतातच. मुंबईत काच माझा चेहरा तुम्ही पाहू शकला. ओके, हा माईक, बोला. ऐकणारे सुद्धा रेडिओ आता त्यांना ते पुढचं ऐकू आणि युट्यूब व्हिडिओ. आम्ही अत्यंत मितभाषी, ओके, सॉफ्ट स्पोकन, नम्र. सॉफ्ट बोलता आलं नाही बघा. स्पोकन नाही बोलता आलं. त्यामुळे अशा बायका असल्यामुळे त्याला ते सोपं गेलं. ओके, हा, लेट अस हॅव द पुरुषाची ओपिनियन. नाही, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. एक तर सुहास जोशी, निर्मिती सावंत, हा एज ग्रुप आणि ह्या लोकांनी केलेलं बॉडी ऑफ वर्क, राईट, कधीपासनं काम करतायत. म्हणजे माझा जन्म झाला नाही तेव्हापासून ही बाई स्टेजवर आहे. राईट. सो आपण काय, म्हणजे पहिल्यांदा भीती होती की आपण यांना काय सांगणार, असं नाही असं करायचंय, काय असणार. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, ह्या लोकांकडनं हे शिकायला मिळतं की डिरेक्टर हा तुमचा टीचर असतो. मग एज महत्वाचं नाहीये. म्हणजे पहिल्या दिवशी ते लोक कॅमेराला नमस्कार करतात आणि माझं वय किती आहे हे सोडून मलाही नमस्कार करतात, दोघी पण. आणि सगळं कसं तुला हवंय तसं करणार नाही, हे वाक्य तू कसं म्हणाला होतास तसंच करते, नाही आपण परत करूया. सो इट शोज की त्यामुळे आज या मोठ्या आहेत. म्हणजे आज निर्मिती सावंत का आहे, तर ती दिग्दर्शकाचं ऐकते, ती स्क्रिप्टला धरून राहते, ती अशी नाहीये की मी निर्मिती सावंत आहे तर माझ्याप्रमाणे सगळं बदला, अजिबात नाही. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जे पुढचं जनरेशन होतं, म्हणजे क्षिती असेल, सुचित्रा बांदेकर असेल. जरा डिस्टर्ब करू हेच सगळं ना, जर मी बोलले ना की मी डिरेक्टरचं ऐकते, डिरेक्टरने खूप छान सांगितलेलं आहे किंवा लेखिकेने फार उत्तम लिहिलेलं आहे, तर हे लोक ना मला मॉडेस्ट म्हणतात आणि मला म्हणतात तू फारच मॉडेस्ट आहेस आणि असं काही नाही आहे, तूच चांगली ॲक्ट्रेस आहेस, असं काही नाही. तर आता स्वतः मान्य केलंय त्याने की मी सगळं डिरेक्टरचं ऐकते. राईट, आय एम सो हॅपी. पण मारामारी करतात दोघं जे युट्यूब व्हिडिओ बघतात, अपरोक्ष मारामारी चालू आहे. डिरेक्टरचं ऐकतेस पण तू कॉन्ट्रीब्यूट पण तेवढंच करतेस फिल्म मध्ये. म्हणजे करायला पाहिजे. ह्या बाई इतकं मला कोणीच छळलेलं नाहीये या प्रोसेसमध्ये. 2 फिल्म्स, जिम्मा 1, जिम्मा 2, रोज रात्री फोन. एडिटला मी जातोय, तिला माहितीये ना की आज एडिट आहे, रोज रात्री फोन, कसं झालं आजचं एडिट,
गाण्याचं रेकॉर्डिंग कसं झालं, बीजीएम कसं होतंय, हे कसं होतंय, म्हणजे एवढा त्रास खरंच मला क्षितीने एवढे प्रश्न घरी विचारलेले नाही. जे माहित नाहीत शेती कोण आहे ते सगळ्यांना माहिती नसेल ना. क्षिती अर्थात या चित्रपटाची प्रोड्युसर ऍक्ट्रेस आणि आणि माझी बायको. हा, ते असं आणि माझं. आमची मालकीण बाई. सो तिने पण प्रश्न विचारलेले नाहीत एवढे. बर अगेन तेच It works. इट शोज हा. की किती कन्सर्न आहे आता या एज मध्ये सुद्धा. ए, काय तुम्ही हा, दोघं मग उगीच जितूराज, खबरदार age एजिस करताय काय, रे हो तुम्ही? सॉरी मी पण म्हणजे त्यांना कट एवढ्या- करणार आहे. एवढ्या experience नंतर. अनुभव जास्त हा, चांगला शब्द आहे. एवढे हा. एक्सपिरियन्स हा. नंतर सुद्धा आपलं पुढचं काम सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे इन टर्म्स ऑफ बरोबर. चांगली फिल्म बनायला पाहिजे. बरोबर. याच्यासाठी जी एखाद्या इन्व्हॉल्वमेंट आहे ना, एखाद्या लहान बाळासारखं आजही दूध किती गोड आहे आणि त्याला किती गोड असलं पाहिजे त्याची परीक्षा करणारे हे कलाकार आहेत ज्यांच्याकडून आपण शिकायचं असतं. Correct. मुश्किल होईल ना निर्मितीताई हा प्रश्न विचारला, कोणतं सीन सर्वात कठीण होतं? तो इंग्रज भूताबरोबर बोलता तो संवाद बोलायला लावू का? भूताबरोबर बोलतायत बरं का निर्मिती, जरासं आठवते का बघा. मिस्टर जॉन, शेली मिस्टर, शेली माय सिस्टर लाईक. इयर 2023 जो आहे तो मराठी चित्रसृष्टीसाठी फार चांगला राहिलेला आहे. खूपच. म्हणजे दोन सर्वात मोठी चित्रपट जर आपण बघायला गेलो तर बाईपण आणि जिम्मा, आणि इन्सिडेंटली दोघांमध्ये स्त्री शक्ती आहे. तर हा संयोग आहे की जिओने प्लॅन केलेलं स्ट्रॅटेजी आहे? आय डोंट नो, हेमंत तू सांग. नाही, हा तसं म्हणलं तर संयोग आहे. बाईपण आणि जिम्मा वन हे एका वेळी पॅरलली बनलेले चित्रपट आहेत. आम्ही तो खूप घाईने लवकर आणला, हां. मग त्याच्यानंतर बाईपण जिओनी आणला, आणि मग जिओ स्टुडिओजला असं वाटलं की आपल्याकडे जी एक सिस्टीम आता रेडी आहे ती युटिलाइज करूया आणि जिम्मा 2 आपण अधिक लोकांपर्यंत पोहोचूया. आणि आम्ही तोच मुद्दा लक्षात घेतला आणि आम्ही असं म्हणलं की जिओ स्टुडिओज बरोबर आपण हा सिनेमा केला पाहिजे, कारण त्यांच्याकडे आता एक रेडी प्लॅटफॉर्म आहे आणि ते परत एकदा प्रूव्ह झालं. वी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. निर्मितीताई माझ्या स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर बसल्यात. माझी लहान लहान स्वप्ने असतात ना, जे मला लाईव्ह ऐकतात त्यांना माहिती आहे, माझी लहान लहान स्वप्ने असतात आणि त्यांच्याबरोबर शिवाजी मंदिरमध्ये इंटरव्ह्यू केल्याच्यानंतर पुन्हा त्यांना स्टुडिओमध्ये बोलवायची माझी इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झाली आहे. निर्मितीताई थँक्यू सो मच मी स्टुडिओमध्ये सांगू बसलं. जितूराज, मला प्रचंड आवडतो तुमचा आवाज, प्रचंड आवडतो. एक स्वतःची एक आवाजाची ओळख निर्माण केली आहे तुम्ही आणि ती आता अख्ख्या दुनियेत पोचलेली आहे. मी एक सांगू, हे तुम्ही फूल इथे का ठेवलंय? सूर्यफूल बरं वाटतं ते बघून. असं नाही, तुम्ही आमच्याशी कनेक्टेड आहात. वा, जिम्मा 1 मध्ये तू सूर्यफूल घेतल्याशिवाय आम्ही जायचंच नाही ना. हे राईट. तेच आहे, आपणच दिलेलं आहे रेडिओ मिर्चीला. हे जिम्माचं पाठवलं होतं ते. करेक्ट. त्यामुळे मला ते कनेक्टेड वाटतंय वा, वा. सतत What an जिम्मा observation. बरोबर. हेमंत, नाईस ऑब्झर्वेशन. हे तेच आहे जे गिफ्ट नाही, म्हणून ते आलं स्वतः होतं. मी चॉईस केलं ना. मुंबई आमच्या जनरेशनला तो रेप्रेझेंट करतो म्हणून फार बरं वाटतं की असे यंग डायरेक्टर्स असावेत, कारण ओनली वेन यंग डायरेक्टर्स, म्हणजे यंग डायरेक्टर्स जेव्हा येतील आणि निर्मितीताईसारखे लेजंड जेव्हा एकत्र येतील तेव्हा जिम्मा सारखे चित्रपट बनतील आणि ते बनत राहू दे. थँक्यू सो मच हेमंत. थँक्यू. थँक्यू सो मच जितूराज, थँक्यू.